नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. डिजिटल अरेस्ट करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक. सांगली सायबर पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात. केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सुप्रीम कोर्ट, सीबीआय आणि रिझर्व्ह बँकेच्या नावाचे खोटे लेटर हेड दाखवून तासगाव येथील एका सेवानिवृत्त वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती घालत तब्बल 59,09,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सांगली सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुणे परिसरातून 2 सराईत आरोपींना अटक केली असून अबू हुसेन समसुल आलम वय 38 सध्या राहणार काळे पडळ रोड, हडपसर, पुणे, मूळ राहणार बादुवा, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल आणि सुशील अकिल राम वय 34 सध्या राहणार सीझन मॉल समोर, मगरपट्टा, पुणे, मूळ राहणार पश्चिम बंगाल अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईत आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर बँक पासबुक, चेकबुक, डेबिट कार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव तालुक्यातील सावळज येथील सुतार गल्लीत राहणारे 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यावसायिक अण्णासाहेब बाळगोंडा पाटील यांना जानेवारी 2026 मध्ये आरोपींनी फोन केला. आरोपींनी फिर्यादी पाटील यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप प्रोफाईलवर पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो लावले होते आणि आपण सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, इन्कम टॅक्स आणि रिझर्व्ह बँकेच्या नावाचे खोटे पत्र पाठवून त्यांना एका गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवली. त्यांना या मानसिक दबावाखाली आणून आरोपींनी 8 जानेवारी ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत पाटील यांच्याकडून तब्बल 59,09,000 रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास सांगली सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी 29,60,000 रुपयांची रक्कम थेट अटक केलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सायबर पोलिसांनी पुण्यातून या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे तसेच पोलीस अंमलदार सतीश आलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, सलमा इनामदार, कॅप्टन गुंडवाड, विजय पाटणकर, दीपाली नेटके आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.